गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही शासनाने एक चांगली योजना राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या योजनेतून नापीक जी जमीन आहे ती ओलिताखाली आणि गाळयुक्त जमीन होऊन सुपीक जमीन व्हावी हे धोरण आहे। नेमकी ह्या धोरणामध्ये शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे याबाबत आपण प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन अधिकाऱ्याकडूनच जाणून घेणार आहोत। सर, नेमकं शासनाची काय योजना आहे आणि या योजनेतून शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार? नमस्कार, मी राजकुमार पंढरनाथ तिलमलदार, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे, उपविभाग क्रमांक 10, अहमदपूर। या कार्यालयाअंतर्गत मोगा लघु प्रकल्प हा 1992मध्ये जवळपास पूर्ण झालेला आहे याचं बांधकाम। या प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र आहे 228 हेक्टर। त्यामध्ये बुडीत क्षेत्रामध्ये किनीकदू, मोगा, तीर्थ आणि धानोरे या गावांचे क्षेत्र संपादित झालेले असून या आता सध्या 87,000 क्युबिक मीटर म्हणजे 87,000 घनमीटर एवढ्या गाळाचं आपल्याला उत्खनन करण्याचं काम आपण जय मल्हार प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेमार्फत चालू आहे। हे काम गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत चालू असून सद्यस्थितीपर्यंत 62,592 घनमीटर गाळ 60,592 घनमीटर गाळ एवढा उपसण्यात आलेला आहे। तरी यासोबतच गाळ तर उपसण्यात येतोय, त्यासोबतच तलावाची साठवण क्षमता पण जवळपास 87,000 घनमीटर या सेवाभावी संस्थेमार्फत व इतरत्र जवळपास 15,000 ते 20,000 घनमीटर लोकसहभागातून होण्याची शक्यता आहे। तरी याचा लाभ शेतकऱ्यांना होणारच आहे। शेतीला त्याचबरोबर साठवण क्षमता वाढवून भविष्यामध्ये पाणी टंचाईसारखे जे संकट वगैरे येत आहे तर त्याला पण थोडंसं एक आधार भेटणार आहे। अशा पद्धतीने काम चालू आहे। काही दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी देखील प्रत्यक्ष कामाची पाहणी केलेली आहे। त्यांनी काय सूचना दिल्या की माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांनी व्हिजिट दिलेली असून या प्रकल्पास त्यांचे काम अगदी उत्तम पद्धतीचं चाललेलं आहे असं सांगून त्यांनी लोकसहभागातून तसेच NGO मार्फत पण काम जेवढं लवकर पूर्ण करता येईल तेवढं लवकर पूर्ण करण्याचे सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर कारण मान्सून आल्याच्या नंतर काम पूर्ण राहू नये याची काळजी घेण्याचे सांगितलेले आहे। यात साठवण तलावातील जे संस्था गाळ काढत आहे ते संस्थेचे संचालक देखील आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं कशा प्रकारची आपण याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे, किती ट्रॅक्टर लावलेले आहेत काय सांगा? गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राज्य शासनाने राबवली। स्वातंत्र्यानंतर बऱ्याच वर्षानंतर धरण झाली पण धरणामधील गाळ कधी काढला गेला नव्हता। हे जेव्हा राज्य सरकारच्या जलसंधारण खात्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी भूमिका ठरवली की जिल्ह्यातल्या धरणाचा गाळ सहयोगी संस्थाच्या माध्यमातून काढला गेला पाहिजे। शासन आणि जनता याच्यामध्ये ज्या NGO काम करत आहेत त्या NGOना याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे। अशा पद्धतीची भूमिका शासनाने घेतल्यानंतर या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षाताई योगी ठाकूर मॅडमनी भूमिका घेतली। प्रस्ताव मागवल्यानंतर त्यांनी सांगितलं की अनेक अशी धरणं आहेत की या धरणामधला गाळ काढलाच गेला नाही। 1990 पासून आत्तापर्यंत गेली 32 वर्ष या धरणामध्ये साठलेला गाळ होता, त्याला आपण गाळ न म्हणता मी असं म्हणतो की काळं सोडणं आहे। आणि म्हणून काही शेतकरी असं म्हणत होते की हा गाळ आमच्या शेतामध्ये टाकल्यानंतर 10 वर्ष खत टाकण्याची गरज नाही एवढा कस या गाळामध्ये आहे। परंतु गाळ काढला शेतकऱ्यांनी तर सरकार गाळ काढू देत नाही। मग सरकारने योजना आणल्यामुळे तर शेतकरी मोठ्या प्रमाणात आनंदाने गाळ काढायला लागलेत। आणि शासनाचं असं म्हणणं आहे की अल्पभूधारक, अपंग, विधवा या अल्पसंख्याक असणाऱ्या लोकांना पहिल्यांदा 2 हेक्टरपर्यंतच गाळ काढू द्या। गाळ काढल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये दररोज एका शेतकऱ्याकडे 285 ट्रिपच गाळ टाकला गेला पाहिजे, म्हणजे त्याचा फायदा जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्याला मिळेल। ह्याच्याशिवाय गाळ जो शेतकरी टाकेल त्याला 37,500 रुपये अनुदान सरकार देणार आहे। ह्याचं कारण असं सरकारचं म्हणणं असं आहे की गाळ शेतकऱ्याच्या शेतामध्ये पडला तर शेतकऱ्याच्या शेताची सुपीकता वाढावी। अनुदान शासनाचं घ्या पण तुमची सुपीकता वाढवून सुफलता सुजलामता वाढवा। आणि धरणातला गाळ काढल्यामुळं धरणातला पाण्याचा साठा वाढणार आहे आणि मग साठा वाढवणे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणे यामध्ये मल्हार प्रतिष्ठानसारख्या संस्थेकडं मोघ्यासारखं जे धरण होतं हे निर्णायक काम या धरणाचं दिलं आणि या गावाल्याने आम्हाला प्रतिसाद दिला। 60,592 क्युबिक मीटर घनमीटर गाळ आत्तापर्यंत आम्ही काढलेलं आहे। टार्गेट 87,000 क्युबिक मीटरचं दिलेलं आहे। आम्ही येत्या 8 दिवसामध्ये काम पूर्ण करणार आहोत। स्वतः जिल्हाधिकारी मॅडमने या ठिकाणी व्हिजिट दिल्या, लटपडे मॅडम उपविभाग अधिकाऱ्यांनी व्हिजिट दिली, आज तहसीलदार अहमदपूर यांनी व्हिजिट दिली आणि त्यांची भूमिका कलेक्टर मॅडमची अशी होती की या जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम या मोगा डॅमवर चालू आहे
आणि या परिसरातल्या 4 गावातल्या जरी शेतकऱ्यांची शेत गेली असली तर 20 गावातल्या शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न येण्या 10 वर्षामध्ये निर्माण होणार नाही. हे गाळ काढल्यामुळं ही भूमिका कलेक्टर मॅडमने ॲक्सेप्ट केली. आमची भूमिका एवढीच आहे, शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्याला अनुदान मिळालं पाहिजे. तळी सरकारने बांधली पण गाळ उपसा झाला पाहिजे, ते पहिल्यांदा होतं आहे. त्यामुळे NGO म्हणून आम्ही सेवाभावी पद्धतीनं सरकारच्या मदतीने काम करत असताना आम्ही शेतकरी कुटुंबातून आलेले आहोत. मी धन्यवाद आपल्या मीडियाचे देतो की आपण कामाची नोंद सर्व जनतेपर्यंत करावी. धन्यवाद. गाळयुक्त शिवार करण्यासाठी धरणातील आणि साठवण तळातील गाळ काढण्यात येतो आहे. आपल्यासोबत काही हे शेतकरी पण आहेत, तर त्यांना विचारू की नेमकं या योजनेचा फायदा होतो आहे का आपल्याला? सर काय सांगाल? मी पहिल्यांदा शासनाचे अभिनंदन करतो, कारण अल्पभूधारक शेतकऱ्यांना पैशाअभावी तो शेतकरी गाळ टाकू शकत नाही. सेवाभावी संस्थेच्या मार्फत शेतकऱ्याला फुकट तर गाळ मिळतोच आणि पुन्हा त्याला वरून अनुदान मिळतो. त्याच्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही. सरकारचे अभिनंदन करून सरकारनं घेतलेला जो जलयुक्तमधून जे काम घेतलेलं आहे हे सरकार चांगलं काम करत आहे. मी सरकारचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. नेमकं या योजनेतून जी नापीक जमीन होती किंवा मुरमाड जमीन होती, माळरानावरची जमीन होती, ती देखील सुपीक होणार आहे. याचा काही शेतकऱ्यांना कसा प्रकारचा फायदा होऊ शकतो? शेतकऱ्यांना खडकाळ जमिनीमुळं त्यांना पीक कोणतं घेता येत नव्हतं. त्या पिकांना शेतीची पेरणी करून चांगली करता येत नव्हती, तर शेती ही सुपीक होत आहे. शेती सुपीक झाल्यामुळं त्याने शेतकऱ्यांना चांगलं पिकविता येईल आणि शेतकऱ्याच्या मनगटात चांगलं अवसान मिळेल पीक उत्पादन काढल्यामुळं. हे शासनाचं धोरण चांगलं आहे. असं सर्व धरणामध्ये शासनाने ही योजना राबवावी, त्यामुळे शेतकरी सुपीक होऊन सुजलाम सुफलाम शेतकरी होईल, एवढं मला वाटतं. सध्या एक शेतकरी आहेत, तरुण शेतकरी, आपण त्यांचं देखील म्हणणं काय या योजनेबद्दल तेही जाणून घेऊयात. काय नाव तुमचं? माझं नाव सतीश तानाजी सकनुरे. मी या मोगा गावामधील रहिवासी आहे. तरी आपल्या मोगा लफामधून 2018ला आपल्या इथं धरण कोरडं पडलं होतं, परंतु काही कारणास्तव जूनच्या सुरुवातीला कोरडं पडल्यामुळं आपल्याला तो गाळ नेता आला नाही. आम्हाला आनंद होत आहे की हे आपण आपल्या शेतामध्ये गाळ नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या ह्या बेडदे सरांच्या आमच्या मल्हार प्रतिष्ठानतर्फे हा गाळ उचलला गेला आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत की आमच्या शेतामध्ये आता गाळ पडल्यामुळे आमचं शेत सुपीक होईल आणि जास्तीत जास्त आम्हाला उत्पन्न मिळेल. शेतकऱ्यांना गाळयुक्त शिवार जी योजना आहे त्या योजनेचा लाभ होताना दिसतो. शेतकरी देखील समाधानी आहेत आणि ह्या योजनेचा पावसाळ्याच्या पूर्वीच ह्या गाळ उपसा होऊन शेतकरी सजुलाम सुकलाम होण्यासाठी ही योजना खरंच शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे असं देखील इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अरुण हंडे, लातूर.